पीठच घ्या आणि खरंच गव्हाचं पीठ वापरल्यानंतर लाडू खरंच खूप छान लागतात. अगदी खवा टाकल्यासारखंच लाडू लागणार आहे. त्यामुळे गव्हाचं पीठ 1 वाटी आणि थोडंसं अर्धी वाटी मैदा घ्या आणि त्यानंतर 2 वाटी साखर, म्हणजे जितकं आपलं पीठ असणार आहे, रवा आणि पीठ मिक्स होऊन जितकं माप निघेल ना तेवढ्या मापाचंच आपल्याला साखर घ्यायची आहे. विलायचीची पूड, जायफळची पूड, काजू बदाम जर टाकायचे असतील तर टाका. मी इथे अजिबात वापरलेलं नाही काजू बदाम. बडीशोप आणि विलायचीची पूड वापरलेली आहे. खमंग भाजून घेऊन तुपामध्ये भाजून घ्यायचं आणि मिक्सरला आवर्जून काढा. साखर मिक्स केल्यानंतर ती स्टेप अजिबात विसरायची नाही, मिक्सरमधून काढायची. साखर आणि पीठ भाजून आपण घेतल्यानंतर साखर मिक्स करायचं आणि मिक्सरमधून काढायचं.